आलेले माझ्या ज्येष्ठ पितृतुल्य असे वडीलधारी माता भगिनी, युवक, हरिभक्तांप्रायणाचं जे आज या ठिकाणी अमृतवाणीचा प्रसाद झाला, महाराष्ट्राचे सुपुत्र, थोर विचारवंत, प्रख्यात वक्ते, आपल्याला 2.5 तास विठ्ठलाच्या आणि शिवजीच्या नावामध्ये, त्यांच्या आराधनेमध्ये आपलं भान विसरलो आपण. माझ्या आयुष्यात मी बरेच कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले महाराज, पण आज जो या ठिकाणी शिवजीच्या मंदिरात जो आनंद मिळाला, ईश्वर तल्लीन, सगळं भान विसरून आम्ही जे ईश्वर डोई म्हणजे आपल्या वाणीने आणि इथल्या गायन वाद्य भजन मंडळीच्या साह्याने आपण जे अमृतवाणी या ठिकाणी या शिवजीच्या परिसरात निर्माण केली, मी लाख मोलाचा दंडवत आपल्याला देतो. असे हरिभक्तप्रायण शिवानंद महाराज शास्त्री, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांना शतायुष्य लाभो, त्यांच्या हातून महाराष्ट्र, देश, परदेशात जिथं जिथं आपले हिंदू बांधव आहेत यांच्या वाणीचा प्रचार व्हावं, परमेश्वराची शक्ती त्यांच्या पाठीशी राहावं अशी आम्ही अपेक्षा करतो. हे पुण्यकार्य अखंडित आपल्या हातून घडावं असे आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. मित्रहो, एवढ्या सुंदर विचार मंथनाच्या नंतर मी आपला जास्त वेळ घेत नाहीये. मी बालाजी पाटील खतगावकर, वसंतनगर कोटग्याळ आश्रम शाळेमध्ये मी शिकलेला आहे. माझे आई वडील सुद्धा वारकरी, आई न शिकलेली, वडील 4थी पर्यंत शिकलेले, आम्ही 2 भाऊ 2 बहिणी भावंड. पण माझ्या आई वडिलांची प्रखर इच्छा मी शिकून काहीतरी मोठं झालं पाहिजे. मला 3 काका, आम्हाला 2 गावची जागिरी. खूप चांगलं आमचं सुरुवातीला होतं, पण मध्यंतरी आमचं थोडं खाली गेलो आम्ही. शिक्षण नव्हतं आमच्या कुटुंबामध्ये. वडिलाला आणि आईला वाटलं की हा बालाजी काहीतरी घडला पाहिजे. सर, मला आपल्याला सांगायला वस्तुस्थिती सांगतो. मी आश्रम शाळेत शिकलो, शारदानगर सगरोळीत शिकलो आणि कृषी विद्यापीठ परभणी येथे शिकलो. मी BSc कृषी, MSc ॲग्रॉनॉमी, सॉईल अँड वॉटर मॅनेजमेंट आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये राज्य शासनाच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मी आईच्या पुण्याईनं पास झालो. महाराज जे बोलले ते 100% खरं होतं. माझ्या अंगावर शारे येत होते. म्हणजे संतांच्या वाणी खरी वाणी असते. सहज बोलले तरी त्यांचे शब्द प्रमाण असतात आणि ती माझी आई आम्हाला घडवली. मी राज्याचा राजपत्रित अधिकारी 1987च्या बॅचला झालो. मी महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ट्रेनिंग घेतली. नांदेड महापालिकेमध्ये मी 1989 मध्ये प्रशिक्षणार्थी होतो. 90 मध्ये मला देगलूर नगरपालिकेला मुख्याधिकारी म्हणून पोस्टिंग मिळाली. मी 4 वर्ष तिथं काम केलं. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासोबतही मी 4 वर्ष काम केलं. परळी वैजनाथ माझं मी भाग्य समजतो तो काळ. आदरणीय देशाचे केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, नांदेडचे आणि महाराष्ट्राचे वैभव कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांच्या काळात माझी निवड झाली. अशोकरावजी राज्याचे नगरविकास मंत्री होते, राज्यमंत्री होते आणि मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते होते. काँग्रेसचं सरकार होतं. मी देगलूरला 4 वर्ष झाले म्हणून बदलीसाठी मी मंत्रालयात गेलो होतो अशोकरावजीकडे. मुंडे साहेब त्यांचे 20-25 लोक घेऊन त्यांच्या दालनात आले
मला अशोकरावजींनी सांगितले, खतगावकर बालाजी तू मध्ये बस. आता विरोधी पक्ष नेते आले होते. सर मी 2 मिनिटं आत घेतो. मुंडे साहेबांनी त्यांच्या गावला अधिकाऱ्यांची मागणी केली. कोणी अधिकारीच टिकत नव्हता आणि मी त्याच्यापूर्वी 2 मिनिट बदलीची मागणी केली होती. बेल मारली, मला मधून बाहेर बोलावलं. गोपीनाथरावजी मी तुम्हाला आमचा सुपुत्र तुम्हाला परळीला देतो. मग माझी ओळख करून दिली सरांशी. ते म्हणे उद्या जाऊन तुम्ही जाईल व्हा खतगावकर साहेब, मला फार गरज आहे. आणि खरेच मला संध्याकाळी ऑर्डर मिळाली. मी दुसऱ्या दिवशी पंडितांना फोन केला आणि परळीला जॉईन झालो. 94 ते 98 मी परळीत काम केलं. शिवजीचं तिथं मंदिर आम्ही आराखडा तयार केला. केंद्राचे मंत्री होते, या राज्याचे भूषण अटल बिहारी वाजपेयींचे एकदम खंदे समर्थक, महाराष्ट्राचं वैभव आणि गोपीनाथरावजी मुंडे, हे त्यांच्या दोघांच्या प्रेरणेने मी तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा केला आणि पूर्ण आराखडा राज्य शासनाने मंजूर केला. कारण 3-4 महिन्यांनी इलेक्शन झाले. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे झाले. मग योजना मंजूर व्हायला हरकतच नव्हती. मी तिथं गेलो, तिथं वैभव झाला. पंडितांना आम्ही परळीचं कायापालट केलं. तो पूल बांधला रेल्वेचा, 2 मोठे धर्मशाळा बांधल्या. शिवजीच्या मंदिराचा पूर्ण घाट परिसर आम्ही चांगला केला. तिथं पार्किंग व्यवस्था केल्या, मोठ्या गार्डन केल्या, रस्ते मोठे केले आणि शाळांचे काम असेल, गावांचं काम असेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील, परळीचा कायापालट केला. आणि मला खूप आनंद वाटतो, एक बुलंद असा राज्याचा नेता, त्यांना आयुष्य कमी मिळालं नाही तर फार मोठी शक्ती होती आपल्याला. भगवान बाबाचं जे कार्य आहे ना आणि त्यांच्या त्या जागेला जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यात सुद्धा आमचा सिंहाचा वाटा होता. हे परमेश्वराने दिलेली संधी होती मला. तदनंतर मी विलासरावजीच्या कृपेने हिंगोलीला मी मुख्याधिकारी झालो, जालन्याला झालो, पनवेलला झालो आणि ठाण्याला मी महापालिकेमध्ये उपायुक्त झालो. ॲडिशनल कलेक्टरच्या पोस्टला गेलो. तदनंतर मी 15-16 वर्ष कमिशनर राहिलो, जे कलेक्टरच्या 5-10 वर्षाच्या नंतर ते पद मिळते. आणि आदरणीय सध्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मी खाजगी सचिव, तो गव्हर्नमेंटचाच असतो पण त्यांचा पर्सनल असतो, या अतिउच्च पदाला मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये माझी निवड झाली आणि मला काम करायची संधी आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे यांच्यासोबत मिळाली. मी 2012ला उल्हासनगरचा कमिशनर झालो. त्यांचे सुपुत्र पहिली निवडणूक माझ्याकडे लढवली खासदारकीची. म्हणजे त्यांचं आमचं, मी ठाण्यामध्ये 5 पोस्ट केल्या. पनवेल असेल, ठाणे 2दा असेल, मीरा भाईंदर महापालिका असेल, भिवंडी असेल, उल्हासनगर असेल, असे कमिशनर आणि डेप्टी कमिशनर असे पद 24 वर्ष केलं आणि तिथले ते आमदार तत्कालीन. त्यामुळं आमचे फार जवळचे संबंध निर्माण झाले. त्यामुळेच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याचा खाजगी सचिव होऊ शकलो. आज त्यांच्या पुण्याईने मुखेड कंधार विधानसभेसाठी मी उमेदवार आहे. महाराजांनी सांगितलं तुमची प्रकट इच्छाशक्ती. सर मी लहानपणापासून कोण जाणे माहिती नाही, माझे गुरुजन आणि आई आणि माझ्या पाठीशी असलेले ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वराचं मी जे अभ्यास केलं, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. महाराजांनी जसं रावणाचं शिवजी आराधना स्तोत्र आपल्याकडून आपण ऐकलो, त्याच्यात सामील झालो, त्यांनी स्वतः मुखकंठ करून, मला तर वाटतं ते
रामायणातलं जे एक सिरियलच चालू झालंय असं मला फील झालं. एवढं सुंदर त्याने गायन केलं. त्या पद्धतीची मला काहीतरी शक्ती मिळाली वारकरी संप्रदायामुळे. मी लहानपणापासून पोथी ऐकायचो, रामायण ऐकायचो, नवनाथ ऐकायचो आणि ज्ञानेश्वराचा फार मोठा पगडा माझ्यावर झाला. त्यांनी जात मानायची नाही, त्यांनी स्वतःसाठी काही देवाकडे मागितलं नाही. जे जगाला तत्वज्ञान अजून लाखो पिढी पुरेल अशी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी लिहिली. वयाच्या 16व्या वर्षी आपले काय विचार असतात आपण विचार करा. त्या ज्ञानेश्वरीवर एक एक ओळीवर 10-10 दिवस प्रवचन होऊ शकतं, एवढी ताकद आहे. त्याच्यातलं शेवटचं जर पसायदान जर आपण पाहिलं, अद्भुत आहे. विश्व कुटुंबाची कल्पना मांडलेली आहे. म्हणजे हे जग आता एका अति स्फोटक परिस्थितीवर आलेली आहे. सरांनी सांगतात धर्माची परिस्थिती असेल, विकासाची स्पर्धा असेल, आज एवढे ॲटम बॉम्ब आहेत, आपलं कधी काय होईल सांगता येत नाही. पण आम्हाला ज्ञानेश्वराकडे जावं लागेल. तुम्ही जगा, आम्ही जगतो, आमचे लेकरं जगले पाहिजेत, हे विश्व जिवंत राहिलं पाहिजे, हीच पुढे येणारी शक्ती राहील. असे विश्वगुरु ज्ञानेश्वर, त्यांच्या पुण्याईनं मी या ठिकाणी उभा आहे. सरांनी सांगितलं नामनामात काय शक्ती आहे. आपण कितीतरी प्रवचन ऐकतो, आपण कितीतरी पोथी पुराण ऐकतो, आपण बऱ्याच पुस्तकातून चांगल्या गोष्टीतून घेतो, पंढरपूरला जातो, पण असा धागा आपल्यात वापरत नाहीये की तो आपल्याला बदल करेल. माझ्या आईने तो धागा पकडला, माझ्या वडिलांनी तो धागा पकडला. ज्या दृष्टीने मला त्यांनी बघितलं, 10 एकरचं शेत विकलं माझ्यासाठी आणि मला त्यांनी उभा केलं. हे प्रत्येकाच्या घरात होऊ शकतं, फक्त ती ताकद माझ्या आया बहिणींनी स्वतःला समजून घेतली पाहिजे. महाराजांनी सांगितलंय हिंदू धर्माची कल्पना काय आहे. आपण इथं बसलेले सगळे देवाची रूप आहोत. पत्ता हलत नाही म्हणतो देवाच्या कृपेशिवाय. थोडी मस्ती असते, आपण विसरून जातो, पण आपण जे बोलतो, आपण जे वागतो, आपल्या हातून जे घडतं ते देवाच्या कृपेनं घडतं. किंबहुना आपण सगळे देवाचे रूप आहोत. खरं तर आपल्या कोणी वाईट आलं नाही पाहिजे, आपण वाईट ऐकलं नाही पाहिजे, आपण वाईट बोललं नाही पाहिजे. जे करतो ते सत्य केलं पाहिजे. साहेबांनी सांगितलं सत्याची कास, हे एकच आपण तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुकाराम महाराज काय सांगितले सरांनी त्यांच्या अभंगात, जे तुम्ही पेराल ते उगवतं. मग ते तुमच्या विचाराचं असेल, ते तुमच्या वागण्याचं असेल, ते तुमच्या कर्माचं असेल, लहान लहान लेकराकडे तुमचं बघण्याचं असेल, जे तुम्ही सोच कराल ते निश्चित तुमच्या दारात येतं. पांडुरंग तर काय हो, पांडुरंगाकडे जात होती. कशा प्रकारचे वारकरी संत त्यांच्याकडे होते. त्यांनी कुणाच्या दारात गेलं नाही अशा आख्यायिका सांगा बरं. प्रत्येक संताला पांडुरंगाने मदत केलेली आहे, किंबहुना त्या संताच्या रूपात पांडुरंग काम केलेलं आहे. मग आपली जर सोच तशी असेल, आपलं वागणं तसं असेल, आपलं कर्म तसं असेल, मग देव आपल्याला का मदत करायची नाही. पण आपण काय करतो, थोडं समशान वैरागी. म्हणजे आज इथं पवित्र शिवजीच्या मंदिरात आहोत. शिवानंद महाराजांनी आपल्या सगळ्या नसा आपल्या आवडलेल्या आहेत. आता आपण देवमय आहोत. इथं आपलं इथून उठलो, थोडं हे झळकलं, डोकं साफ होऊन जातं, विसरून जातो आणि परत आपल्या प्रपंचात जातो. दूध करपलं, भाकरी कुत्र्याने खाल्ल्या, अमुक रस्त्यावरच पडलं, हे काम झालंच नाही, मग आपला त्रगा, आपला प्रपंच. एखादी गोष्ट उद्या होईल, एखादी गोष्ट परवाला होईल, पण एकमेकातला प्रेम कमी होऊ देऊ नका. तुमची जर प्रगती व्हायची असेल तर आपला जो कुटुंब आहे ना, एक अमृत असला पाहिजे घरात. आई वडिलाबद्दल सरांनी सांगितलं, आमच्यासारखे शिकून मी सर 16 देश बघितलेले माझ्या पूर्ण प्रशासकीय कामकाजामध्ये. एवढी प्रगती आहे, पण ते समाधानी नाही आहेत.
खरी समाधानी आपल्या हिंदुस्थानात आहे. माझी आई 92 वर्षाची आहे. तुम्ही सांगितलं आत्ताही पारंपळा आम्ही मुंबईला करतो. माझी मिसेस करते, मी करतो. मी काल तिला भेटून आलो. तुम्ही तुमच्या आई वडिलाची काळजी घेतली पाहिजे, आजी आजोबाची काळजी घेतली पाहिजे. ते घर तुमच्या गावात 1-2-4 तर घरं असतील. इथं आमचे आदरणीय हायकोर्ट जज आहेत, आमचे म्हणजे गुरुवारी आहेत, किती विद्वत्ता गायकवाड सर, त्यांच्या गावाहून आलो येताना. म्हणजे एवढे मोठे व्यक्ती होऊ शकतात, मग तुमच्या आमच्या घरात का होऊ शकत नाही? ही कास आपण धरली पाहिजे. हे पहा, तुम्ही किती काबाडकस करा, 100 वर्ष मेहनत करा, काही बदल होणार नाही. पण गायकवाड सरासारखे जर एखादं पुत्र पुत्री आपल्या घरी जर जन्मली आणि वंशाला आली, तुमच्या कुळीचं काय, 10 कुळीचं उद्धार होऊ शकतं. ते तुम्ही पकडलं पाहिजे. पण तेवढं नाही होणार. वकील होईल, एखादा शिक्षक होईल, एखादा वारकरी होईल तुमच्यासारखा सुंदर, कमीत कमी घर स्वच्छ चालवेल, आपल्या सगळ्यांची काळजी घेईल. तुकाराम महाराज म्हणतात शेवट गोड व्हावा. तुमचा शेवट तरी तो गोड करेल. तर अशी आपली संस्कृती आहे, ती आपल्याला जोपासायची आहे, त्याला वाढवायची आहे. मुखेड कंधारचे काही प्रश्न आहेत. सिंचनाच्या सुविधा अजून वाढवायच्या आहेत. इथं सर रोजगारासाठी MIDC नाहीये, आपल्याला MIDC करायची आहे. काही मुबलक लोक मोठे झालेले आहेत. शिवराज पाटील आहेत, संघर्ष केला त्यांनी. आपल्याला विकास सामान्य घरात आणायचा आहे. आज आपल्याकडे आरक्षणासाठी आपण भांडून घेतोय. आपली संस्कृती आहे. सध्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कुणाच्या ताटाचं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणार नाहीये. ज्यांचा हक्क आहे ना, त्यांना दिल्याशिवाय राहणार नाहीये. मराठा बांधवांना 10% आरक्षण, विशेष अधिवेशन जरंगे पाटलाच्या सांगण्यानुसार घेऊन दिलेलं आहे. आज 5000 नोकऱ्या मागच्या गव्हर्नमेंटच्या काळात रखडल्या होत्या, त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. आता मराठा आरक्षण 100% कार्यान्वित आहे. काही चिंता करायची गरजच नाहीये. प्रश्न कुणबी प्रमाणपत्राचा आहे. ज्यांच्याकडे हक्क असतील त्यांना मिळेल, पण ओबीसीला ह्या राज्यामध्ये धक्का लागणार नाही. जे हक्क ओबीसीचे आहेत ते त्यांना मिळतील, जे हक्क मराठ्याचे आहेत ते त्यांना भेटतील. आज ओबीसीसाठी सुद्धा महामंडळ केलेलं आहे, मराठासाठी महामंडळ केलेलं आहे, आज SC ST साठी महामंडळ केलेलं आहे. इतकंच नाही तर परवा मातंग समाजासाठी सुद्धा महामंडळ केलेलं आहे. याच्यामध्ये मुलीच्या शिक्षणाला वाव आहे, तुम्हाला शिष्यवृत्ती भेटणार आहे, तुम्हाला बाहेर देशाला शिकायच्या सवलती आहेत, तुम्हाला स्वतःचा रोजगार करण्यासाठी खूप मोठं भांडवल आहे. खरी माझी बांधवांना विनंती आहे की त्यांनी ह्याचा लाभ घेतला पाहिजे. होतोय काय, आपण आरक्षणाची लढाई लढतो, पण आज माझ्या पदरात काय आहे, राज्य शासनाकडे काय अवेलेबल आहे, काय उपलब्ध आहे, त्याचा मी वाटेकरी आहे का, ह्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही. आज सरांनी विचार सांगितले, हे मनुष्य जन्म हे देवाचा रूप आहे. सर, आमच्या मराठवाड्यामध्ये मराठा समाजामध्ये आत्महत्या होतात. मी मंत्रिमंडळाचं कामकाज पाहिलं, मी विधानमंडळाचं कामकाज पाहिलं, मी शिखर परिषदेचं कामकाज पाहिलं, हाय पॉवर कमिटीचं कामकाज पाहिलं. मी मराठवाड्याचं आहे. ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये आत्महत्या होतात हा विषय चर्चेला येतो, मान शर्मेनं खाली जाते. काय कारण आहे? मनुष्य ध्येय एवढा साधा आहे की 50,000चं 1.5 लाखाचं कर्ज झालं म्हणून आत्महत्या करावं, आणि कर्ज तर शासन माफ करतोच ना, एवढं घाबरण्याचं कारण काय? पण आपली जी संस्कृती आहे ना, आपलं जे वैभव आहे ना, आपल्या घरात जे आईवडील आहेत, आपली बहीण आहे, धर्मपत्नी आहे, ह्याचा आनंदच शोधायचा नाही आहे. व्यसनाधीन वयाचं काम करण्याची प्रवृत्ती लयाला गेलेली आहे. आपल्या सोबतचे 4 अपरिपक्व संगतीवर हे सगळं आहे. आपला बाळ पुण्या संगतीत राहतो हे वडीलधाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच्यातला एक नाटाळ असेल तर त्याला सरळ केलं पाहिजे. संगतीमुळे ह्या आत्महत्या आहे.
हे कुठेतरी बदललं पाहिजे. मला वाटतं की कर्जाच्या डोंगरामुळं किंवा त्याला काही मिळालं नाही म्हणून जे आत्महत्या होत्या ना, त्यानं सगळं सोडून पुण्याला आलं पाहिजे. जे आज इथं रिकामं फिरतो ना, कष्ट केलं पाहिजे, ते 2-4 लाख रुपये कमवून आईवडिलाकडे पाठवलं पाहिजे. असे भाऊ आपलं शरीर हे आपल्या कुटुंबासाठी वापरलं पाहिजे, मरण्यासाठी नाहीये. मी आपला आता जास्त वेळ घेत नाहीये. येणाऱ्या विधानसभेला बालाजी पाटील खतगावकर उमेदवार आहे. माझी आपल्याला विनंती आहे, मी ज्या मुख्यमंत्र्यासोबत काम केलं, आम्ही पंढरपूरमध्ये मागच्या दोन्ही वारीला 2 दिवस पहिलं गेलो. काळी आम्ही पंढरपूरमध्ये, मी तर मोठमोठ्या महापालिकेचा कमिशनर होतो, मोदी साहेबांकडून स्वच्छतेचे पारितोषिक घेतलेलं आहे. पंढरपूरमध्ये आम्ही काळी पडू दिली नाही. मागच्या दोन्ही वारीमध्ये जिकडे पाहिलं तिकडे स्वच्छता. स्वतः मुख्यमंत्री महोदय मोटरसायकलवर फिरले आमच्यासोबत. जिकडे पाहिले तिकडे आरोग्याच्या सुविधा, अन्नदानाच्या सुविधा, पार्किंगच्या सुविधा. पंढरपूर असं नीट क्लीन होतं. सर, आम्ही आपला हिंदू धर्म वाढावा आणि विशेषतः महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय वाढावा या उदात्त हेतूने वारकरी दिंडीला आम्ही 20,000 रुपयाचं अनुदान केलं आणि ते वाटलं. म्हणजे एक उच्च विचारसरणी आहे मुख्यमंत्री महोदयांची. ते स्वतःला नेता मानत नाहीयेत, कार्यकर्ता मानतात. ते सुद्धा फार सामान्य कुटुंबातून आलेलं आहे. त्यांनी मायमाऊलीला फार आदर्श मानतात. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली. त्याचा मुख्य उद्देश तोच आहे, त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांचा दृष्टिकोन आपल्या आईकडे, बहिणीकडे, पत्नीकडे बघण्याचा बदलला पाहिजे. ते केव्हा होऊ शकतं? तिच्या हातात थोडी पुंजी पाहिजे आणि ते पुंजी आम्ही टाकण्याचं काम केलेलं आहे. माझ्या आया बहिणीला विनंती आहे, आपल्या घरी भाऊ, ससूर, नवरा दारुडे असेल, त्याला 1 पैसा नाही द्यायचा. हात जोडून विनंती आहे. पण कोणी व्यवसाय करणारा असेल, कोणी शेती करणारा असेल, आरोग्याची गरज असेल तर त्याला आपण मदत करावी. आणि मी सुरुवातीला सांगितलंय, आपल्या घरात जे नन्हे आहेत ना, मुलगा मुलगी किंवा नातू नात, त्याच्या शिक्षणाला हे खर्च करा. आणि माझ्या बांधवांना विनंती आहे, व्यवसायाला जर त्यांचे पैसे घेतले असतील, व्यवसाय पूर्ण झाला, शेतीची सुगी झाली, त्यांचे पैसे त्यांना परत करा. त्यांचे पैसे कमी नाही झाले पाहिजे. ही योजना आता कोणी बंद करणार नाहीये. ज्या दिवशी महिलांचा उत्कर्ष राहील, महाराजांनी सांगितलं मायमाऊलीचा उत्कर्ष पाहिजे, तेव्हा समाज रचना राहील. आपण जमिनीला माता म्हणतो, आईला माता म्हणतो, याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे समाजात? जे त्या घरी अंमल होते ते घर पवित्र असते. अशा पद्धतीचा विचार करून मतदान करा. महाराज सांगितले, चिरीमिरी घेऊन मतदान करू नका. इमान विकल्यासारखं होईल, तुमचं शील चारित्र्य विकल्यासारखं होईल. बेईमानी नाही झाली पाहिजे. आता परिवर्तन, बदल झाला पाहिजे. हे स्वातंत्र्य ज्यांनी आपल्याला दिलं ते तुरुंगवास बसलेले आहेत, छाताडावर गोळ्या घेतलेल्या आहेत आपल्या पूर्वजांनी, आणि हा स्वातंत्र्य आपल्याला दिलेला आहे. आणि हा स्वातंत्र्य आपल्याला आता घडवायचं आहे. 70 वर्ष झाले आपल्याकडे MIDC नाहीये. काही गावाला अजून बसेस येत नाहीये. आता मी पेठवडचा दवाखाना तुमचा मोठा केला, ऑर्डर आणली आम्ही, म्हणजे 2 सभा झाल्या. मी मत्ता मालेगावचा दवाखाना मोठा केला, त्याची सुद्धा ऑर्डर आली. एक उदाहरण सांगितलं मी. आपल्याला निश्चित परिवर्तन करायचं आहे. आता पेठवडमध्ये तो गायकवाड आमचा मित्र आहे, तेवढाच माझा श्याम जोशी मित्र आहे. मला कुठल्याही राजकारणाची तमा नाही आहे. मला सर्वपक्षीय लोकांचा सपोर्ट आहे. इथं आमचे आदरणीय अशोक पाटील रावीकर बसलेले आहेत, फार मोठे व्यक्तिमत्व आहे. मुखेडचे 2 वेळेस माजी सभापती आहेत ते पंचायत समितीचे. त्यांची शक्ती आमच्या पाठीशी आहे. गोजेगावकर पाटलांची शक्ती आमच्या पाठीशी आहे. माजी खासदार या भागाचे माजी खासदार आमचे प्रताप पाटील, त्यांची शक्ती पाठीशी आहे. आमचे जवळचे शिवराज पाटील आहे. प्रत्येक गावातून राष्ट्रवादी असेल, सर्वपक्षीय लोकांचा मला सपोर्ट आहे. ही मोठी यादी आता वाढत चाललेली आहे.
आपल्याला खूप चांगलं काम करायचं आहे, विकासाचं करायचं आहे, धर्माचं करायचं आहे आणि आपलं सामाजिक उन्नतीचं काम करायचं आहे. मी प्रभूचरणी एवढीच विनंती करतो की आपण येणारी विधानसभा सद्विवेक बुद्धीने मतदान करावं. आणि महाराजांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. इथं आपण 7 दिवसाचा सप्ताह घेण्याचा मी तुम्हाला शब्द देतो. आपण त्याचं नियोजन करावं, आपण त्याचं वेळ काळ ठरावं. आपण शिवजी आराधनाच्या नावाखाली इथं आपण 7 दिवसाचा कार्यक्रम करू. माझे वडील 2008-9ला गेलेले आहेत. मी वडिलाला जीवची प्राण प्रत्येक जणच मानतो, पण सर आम्ही एकही वर्ष सोडला नाही की त्यांचं पुण्यस्मरण अजून आम्ही विसरलो नाही आहे. तर येणाऱ्या 11 डिसेंबरला माझं निमंत्रण खतगावसाठी आपल्याला राहील. आपल्या ओजस्वी वाणीने मी आज एवढा मंत्रमुक्त झालो की माझ्या आयुष्याचे जे जे माझे दुःख होते, काही मनामध्ये वेदना होत्या, मी सगळे विसरून गेलो. परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देव. आपलं नाव राज्य देश काय जगाच्या पातळीवर जावं एवढी अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पाटील.